भाव बड़े विष्णुदास, भाव बड़े विष्णुदास, नाही नाश पावत। योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचील। थोडा कडक आवाज। योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। तुका मने कडे बैसो तेने असो निर्भर। तुका मने कडे बैसो तेने असो निर्भय। योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास गोपा यदक्षरमानाख्ययमानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। भाव बडे विष्णुदास, भाव बडे विष्णुदास, नाही नाश पावत। योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबार आहे भावबळाने विष्णुदासाला काय फलश्रुती प्राप्त होते त्या फलश्रुतीचा विचार करतायत। विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक सन्माननीय आणि दिग्गज मंडळी तथा गायकर परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे, या सर्वांच्या पावन आणि सुंदर अशा उपस्थितीमध्ये आज आपण या खैर गावामध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या खैरगावचे सन्माननीय माजी पोलीस पाटील आदरणीय वैकुंठवासी दत्तात्रय बाळाजी गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत। त्यामध्ये पाटलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, ज्यांनी आयुष्यभर त्यांना साथ दिली अशा गंगा भागीरथी विठाबाई दत्तात्रयजी गायकर, ज्या त्यांच्या पत्नी होत्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांची कन्या संगीताताई ज्या योगेश्वर शिंदे यांना दिलेली आहेत, राजेंद्र भाऊ, गोरख भाऊ, गणेश भाऊ, मनोहर भाऊ ही 4 मुलं, योगेश्वरराव हे त्यांचे जावाई, अमोल योगीजी शिंदे हे त्यांचे नातू, आदरणीय एकनाथ बाळाजी गायकर बंधू, विठाबाई सखुबाई या बहिणी, रामदास भाऊ, रमेश भाऊ, सूर्यभान भाऊ हे त्यांचे पुतणे, अक्षय आणि वैभव हे नातू तथा आर्य, निकिता, आदित्य, नील, अनन्य, शौर्य आदी करून सर्वच गायकर परिवार यांनी आपल्या पित्याच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दृष्टीने कृतज्ञता बुद्धीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या गायकर परिवाराच्या माध्यमातून ही सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे रामदास भाऊ असतील आदी मंडळी यांचा विशेष संपर्क या कार्यक्रमाच्या दृष्टीने आहे। हे कार्यक्रम सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी तुम्हा सर्वांची सन्माननीय उपस्थिती जशी आहे तसं वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या गुणीजन मंडळीच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे। गावातील तथा परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुंजाळ महाराज स्वतः आपल्या सर्व विद्यार्थ्यासह या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा अत्यंत निकोप आणि निर्मळ आवाज आमचे तुकारामजी अण्णा आरोटे यांची उपस्थिती आहे। वारकरी संप्रदायाचं भूषण आपल्या इगतपुरी तालुक्याचं विशेष भूषण आमचे मते महाराज यांची उपस्थिती या चिंतनात आहे।
मठाची अनन्य सेवा करणारे, वारकरी संप्रदायाची भजन निष्ठा जपणारे आमचे संतोबा, त्याचप्रमाणे आमचे निवृत्ती महाराज, याही मंडळीची उपस्थिती आहे. आमचे निवृत्ती बॉय पेटीवर दौंडकर सर्व आमचे दाजी बी आहेत, आम्ही दाजी म्हणत असतो. हे सर्व मंडळी आणि या सर्वांना एका तालात ठेवणारे माझे सन्माननीय आदरणीय श्री हृदया भिन्न आदरणीय आमचे किरणजी महाराज गोसावी यांची मुदनाची साथ आहे. आणि तुम्हा सर्व श्रीवृप श्रोत्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करायचा आहे. आज आपण दत्तात्रयजी गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. त्यांच्या परिवाराने त्यांच्या पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय असतं, माणूस जेव्हा जन्माला येतो तो कोणातरी बापाच्या पोटी, कोणातरी आईच्या पोटी. तर माय बापा वाचून अजून तरी जन्म झाला नाही, विज्ञान एवढं जरी प्रगत झालेलं असलं तरी. म्हणून आई आणि बाप यांच्या पोटी आम्ही जन्म घेतो. बरं, आई आणि बाप आम्हाला लहानाचे मोठं करतात, आमच्याकरता कष्ट घेतात. पण ते जसं आपल्या कर्तव्याचा निर्वाह आमच्याबद्दल करतात तसं आमचेही काही कर्तव्य बनतात. मायबापाविषयी आमचं काय कर्तव्य असलं पाहिजे, तर दोन प्रकारचं कर्तव्य मुलाचं बापाविषयी असलं पाहिजे. एक कर्तव्य आहे सेवा आणि दुसरं कर्तव्य आहे स्मरण. प्रत्येक मुलानं बापाची सेवा केली पाहिजे आणि प्रत्येक मुलाने बापाचं स्मरण ठेवलं पाहिजे. सेवा किती करायची, कशी करायची? सेवेबद्दल बोलताना ज्ञानोबा तर म्हणतात, ती सेवेसी कीर शरीर लोन. मायबापाच्या सेवेमध्ये आपलं शरीर वळवून टाकायची वेळ आली ना तरी टाकलं पाहिजे. एवढी सेवा केली पाहिजे. शिवजयंती जवळ आली. हो, छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श पुरुष आहेत बापाच्या सेवे करता. भगवान श्रीकृष्ण आदर्श पुरुष आहे बापाच्या सेवे करता. भगवान राम आदर्श पुरुष आहेत बापाच्या सेवे करता. मला पुराणातले पितृसेवक, इतिहासातले पितृसेवक आणि एवढंच नाही, वर्तमानातली पितृसेवक सांगता येतील. आजच्या काळात सज्जन माणसं कमी झाली, संपलेली नाहीये. आजही मायबापाची सेवा करणारी खूप चांगली पोरं आहेत. खरंच आहे. जरी वृद्धाश्रमाची संख्या वाढली, वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढली, असा जरी झंझावात पेटलेला असला तरी सुद्धा आशेचा किरण आहे. अजून 5-10% का होईना पण लोक मायबापाला चांगलं सांभाळतात. बोलल मी क्रमाक्रमानं. आधी तुम्हाला भगवान कृष्ण सांगतो बापाचा सेवक कसा आहे. भगवान कृष्णाचा जन्मदाता बाप आणि पालन करता बाप. जन्मदाता वसुदेव आहे आणि पालन करता नंद आहे. नंद आहे. आधी नंदाबद्दल सांगतो, मग वसुदेवाबद्दल सांगतो. काय झालं, नंद बाबाला एकादशी होती. नंद बाबाला एकादशी होती आणि ती एकादशी निर्जला होती, निर्लज्जा नाही. एकादश दोन पद्धतीची, एक असते निर्जला आणि एक असते निर्लज्जा. हो, निर्लज्जा म्हणजे फक्त आहारात बदल, काहीतरी बदल पाहिजे खाण्यात. 15 दिवस आपण भाकर भाजी पाहून कंटाळा आला वा. महाराज फराळाच्या बाबतीत ह्या माता माऊल्याच्या सुग्रणपणानं एवढी क्रांती केली. फराळाचं काही बनतं. फराळाचे आप्पे खाल्ले परवा मी, फराळाची इडली, फराळाचे डोसे, फराळाचे अनारसे, फराळाचे गुलाबजाम. फक्त फराळाचा गांजा राहिला पाहिजे. वाढणारे तेही काळजी करत नाही, तो भाग निराळा. फराळाचं सगळं झालं म्हणजे असे फराळाचे पदार्थ केले जातात. तुम्हाला गावाचं नावासगट सांगतो. हे आन नावाचं गाव आहे जुन्नर तालुक्यात. आनबोट, रंगदास स्वामीचं बरोबर. तिथे नवरात्रामध्ये उपवास असतात आणि रोज एका घरी फराळ असतं. त्या गल्लीतल्या महिलांचं. एकदा नवरात्रात मला त्या घरी जाण्याचा प्रसंग आला तर माझ्या ताटामध्ये फराळाचे 52 पदार्थ होते. मग का म्हणू नये, निर्लज्जा. असं. पण नंद बाबाची निर्जला होती. निर्जला कशी असते, दशमीला अपारन्न काळात एकदा जेवायचं, म्हणजे 12च्या एकदा जेवायचं. संध्याकाळी जेवायचं नाही. एकादशीच्या सूर्योदयापासून तर द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. पाणी सुद्धा प्यायचं नाही. एकादशीच्या सूर्योदयापासून तर द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत. हे काय लोक म्हणतात वाजले 12 संपली एकादश खा. ती आपली संपत नाही. आपली एकादश सूर्योदय ते सूर्योदय आहे.
सूर्योदय ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय, हे ध्यानात ठेवा. बाबाला निर्जला होती, नंद बाबाला, आणि पोटात काही नसलं की झोप माणसाला शांत लागत नाही. नंद बाबा झोपले, संध्याकाळी जागरण करून देवाचं भजन करून आडवं पडले आणि लगेच त्यांना जाग आली आणि त्यांना वाटलं सकाळ झाली. आणि नंद बाबाने आपलं धोतर घेतलं, तांब्या घेतलं, यमुनेवर स्नानाला गेले. रात्री 1:30-2 वाजताच गेले. 1:30-2 वाजता नंद बाबा स्नानाला गेले. पण त्या काळात नदी पातिव्रत्य धर्मात असते. आपण कोण्या तीर्थाला गेलं तर रात्री 3च्या आत कधी गंगेत प्रवेश करायचा नसतो. फक्त ह्याला अपवाद आहे ग्रहण. ह्याला अपवाद काय? ग्रहण. म्हणजे चंद्रग्रहण आहे, रात्री 1:30-2 वाजताच मोक्ष झाला, तेव्हा मात्र स्नान करता येतं. एरवी ग्रहण जर सोडलं, विशेष पर्व काळ जर सोडले, तर गंगेमध्ये रात्र झाल्यापासून तर सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापर्यंत गंगे स्नान करायला परवानगी नसते. कारण तेव्हा ती गंगा पातिव्रत्य धर्मात असते, आपल्या पतीच्या सेवेत असते. मग नंद बाबांना तर प्रवेश केला रात्री 1:30-2 वाजता. वरून लोकातील लोकांनी याने आमच्या गंगेचा अपमान केला, यमुनेचा, म्हणून नंद बाबाला उचलून वरून लोकातच नेलं. वरून लोकांमध्ये नंद बाबाला नेलं. सकाळी उठून यशोदा स्वयंपाकाला लागलेली आहे. सूर्योदयाला पारणं सोडायचंय. बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले? अहो, स्नानाला जाताना दिसले होते, नदीच्या काठावर गेले. तर धोतर आणि तांब्या नदीच्या काठावर आहे, पण बाबा दिसत नाही. याचा अर्थ काय केला जातो? बाबा बुडाले. सगळे पाहिलं, बाबा कुठे, बाबा कुठे? सगळे शोक कळा सगळ्या गोकुळामध्ये पसरले. आणि जेव्हा कृष्णाला कळालं आपला बाप नाहीये, तेव्हा कृष्णाच्या लक्षात आलं, वरुणाने माझा बाप नेला. महाराज भगवान कृष्ण वरून लोकांमध्ये गेले आणि वरुणाशी युद्ध करून बाप सोडून आणला. एवढा पितृभक्त भगवान कृष्ण. कोणाशी युद्ध? देवाशी सुद्धा युद्ध केलं कृष्णाने. कोणा करता? बापा करता. बघा बापा करताच योगदान काय, बाप कसा सांभाळायचा असतो कृष्णाकडे पाहिलं पाहिजे. लक्ष द्या मंडळी. एके दिवशी काय झालं, भगवान कृष्ण गाई चारून घरी आले. नंद बाबाच्या घरी मीटिंग चालू होती. मीटिंग होती इंद्रयागाची. इंद्रयागाची मीटिंग चालू होती. कृष्ण आला आणि बापाच्या मांडीवर बसला. बापाची दाढी धर, बाबा सांगा ना मला हे काय चालू आहे. अरे कृष्णा थांबा, मला गप्पा मग बोलू दे बरं, जरा महत्वाचं काम आहे. तो शांत बस. नाही मला सांगा ना नेमकं काय. आग्रह धरल्यावर कृष्णाला बाबाने सांगितलं, अरे आपल्याकडे इंद्रयाग आहे. इंद्र पाऊस देतो तेव्हा डोंगरावर गवत येतं, गवत येतं तेव्हा गाई चरतात, गाई चरतात तेव्हा दूध मिळतं. आपल्या गाईची, आपल्या सगळ्याची जी करन्सी, जो उद्योग आहे तो या इंद्रावर अवलंबून आहे. पण सध्या मी इंद्राला सांगतो, द्राक्ष बाग आलेले, जरा थांब थोडासा. अवघड परिस्थिती आहे महाराज, भयान परिस्थिती आहे. हो आता जाऊ द्या, तो विषय नंतर बोलू. बाबा काय संबंध इंद्राचा? आपल्या गाईचं वर्धन हा गोवर्धन करतो. हा गोवर्धन. इंद्रयाग बंद, गोवर्धनाची पूजा करायची. अरे कृष्णा, मग गावातले ज्येष्ठ मंडळी म्हणायचे, अहो ते ठीक आहे, पण इंद्राला जर कळालं तो कोपला तर? हो, खेळ बरा नवे इंद्र कोपलिया. सगळे म्हणायचे खेळ बरा नवे इंद्र कोपलिया. भगवंताने सांग, ए तू का म्हणे तया भेऊ नका, त्याला काय भेता, मी आहे ना पठ्या. आणि सर्व इंद्रयाग बंद करून गोवर्धन पूजा झाली. कथा विस्ताराने सांगत नाही. आणि जेव्हा इंद्राला कळालं, गेले नारदासारखे कोणतरी, जय रे इंद्रा, बोला म्हणे. कुठून येणं झालं? म्हणे खैरगाव मधून आलो. काय खैरगावला अचानक? खैरगावचा सप्ताह चालू आहे ना. हा सप्ताह दरवर्षी आपलं कीर्तन असतं, यावर्षी कसं काय नाही. तेच वाईट वाटलं म्हणे आपल्याला. आपल्याला वाईट वाटण्याचं कारण तेच आहे. एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि तुमचं नाव नाही. दिली काडी लावून. असे बरेच नारद गावोगावी दिले काडी लावून. इंद्र कोपला, सावर्तक मेघाला, अरे जा गोकुळाचा ठाव उरून येदा. असा पाऊस पडा गोकुळात काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे, गवत सुद्धा शिल्लक राहिलं नाही पाहिजे. आता लक्ष द्या, पोराची भूमिका काय असते बापाविषयी. हळूहळू पाऊस यायला लागला. बरं आधी सुरुवात कसा झाला, हळूहळू यायला लागला. तुषार येऊ आधी तुकोबराय म्हणतात. असा तुषार येऊ लागला. आणि मग लोकांच्या चर्चा चालू झाल्या. घ्या बाबा, ऐकलं ना पोराचं, ह्या पोरासोराचा खेळ नीट नसतो, आम्ही तुम्हाला सांगत होतो, आता काय करायचं.
नंदाबाबाने आता काय करायचं? आता पहा, लक्ष द्या. भगवंतानं विचार केला, माझा बाप अडचणीत कोणामुळे आलाय? माझ्यामुळे आलाय. माझा बाप अडचणीत कोणामुळे आला? माझ्यामुळे आला. मग माझा बाप माझ्यामुळे अडचणीत आला असेल तर माझ्या बापाची ती अडचण दूर करणं माझं कर्तव्य आहे. भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला आणि बापाची अडचण दूर केली. मला ह्याच्यातून एक सांगायचंय, हो, पप्पा हा धंदा करतो, पप्पा तो धंदा करतो, एक धड नीट करीत नाही, खिशात पैसे घेतो, डिझेल भरतो, पेट्रोल भरतो, गाडीत चिपडी घेतो, इकडं हिंड तिकडं हिंड, बापावर कर्ज करतो नालायक आणि बापाला फेडायला लावतो. हो, हे असं नाही. बोलू काय वाक्य, आपण जर काशी केली तर आपणच नीट केली पाहिजे. हे बापावर नाही सोडली पाहिजे, आपण केलं पाहिजे. आणि हा आदर्श असे किती उदाहरणं भगवान कृष्णाच्या चरित्रातले सांगू की त्यांनी बापाची सेवा कशी केली. महाराज, आज 10 बापाच्या आड एक बाप दुःखी आहे, केवळ पोराच्या कारस्थानानं त्रस्त आहे. आम्ही भेटतो महाराज, रोज जातो, लोक सांगतात, ऐकावं सुद्धा वाटत नाही महाराज, ऐकावं सुद्धा वाटत नाही, काही नाही महाराज. सध्याचं हे जे युग आहे ना, परस्परात गुंतलेलं राहीच ना. कोणाला कोणाची काळजीच वाटे ना. आता काही उदाहरणं तर असेच माझ्या समोर, कीर्तनात सांगण्याची लाज वाटायला लागली मला, लाज इतकी कठीण आहे. असो, पण पितृभक्ती कृष्णासारखी. चला आता पुराणात येऊ, थोडस पुढं. पितृभक्तीमध्ये भीष्म पहा, काय बापाची सेवा आहे. चला इतिहासात येऊ. पितृसेवा शिवाजी महाराजाची काय आहे. चला लवकरच आता वर्तमानात येऊ. वर्तमानात येऊ. वर्तमानातही बापाची सेवा करणारी पोरं एवढी गोड आहेत. वैजापूर आहे ना, वैजापूर संभाजीनगर जिल्ह्यातलं, तिथंचे तहसीलदार, मला नाव आठवे ना, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. आणि त्या ठिकाणचे आमदार सुद्धा माझ्यासोबत. आम्ही एका घरी, त्या घरी गेलो सहज कार्यक्रमाच्या निमित्ताने. घटना ऐकण्यासारखी, अण्णा, घटना ऐकण्यासारखी. तहसीलदार माणूस तो, अत्यंत सामान्य कुटुंबातला, नांदेड जिल्ह्यातला. आई वडील झोपडीत राहणारे. पोरानं स्पर्धा परीक्षात दिल्या, यश आलं, तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली, तहसीलदार झाला. घटना ऐका बरं काय गोड आहे. त्यांनी माय बापाला नांदेडवरून गाडीमध्ये बसवलं. फाटक्या कपड्यातली माय, फाटक्या कपड्यातला बाप, आणि नांदेडवरून वैजापूरला येता येता मला बापाला थोडं फिरून आणावं म्हणून तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी करून त्यांनी कुठं आणलं? वैजापूरला आणलं. वैजापूरला आणलं. आणि वैजापूरला आणलं, कोणी पाहुणा आला ज्याने कधी गाव सोडून बाहेरच गेले नाही, ते म्हातारा म्हातारी एवढ्या भारी गाडीत एवढं फिरून आणल्यानंतर त्यांची छाती, हृदय एवढं सुपासारखं झालं. ते प्रत्येकाला म्हणायचे, भाऊ आमचा दादा लय मोठा महाराज साहेब झाला, भाऊ आमचा दादा फार मोठा साहेब झाला. आम्हाला आळंदी दाखवली, आम्हाला पंढरपूर दाखवलं, आम्हाला तुळजापूर दाखवलं. अशी माय सांगायची आणि रडायची. आणि ते प्रत्येक पाहुण्याला जशी सांगायची ना, तशी आम्हालाही सांगू लागली ती माय. महाराज आळंदीला गेले. आमच्यासारख्याला तर लवकर सांगतात म्हणजे अप्रूप वाटतं त्यांना, आणि खरंच आहे. महाराज पंढरपूरला गेलतो, दादानं पंढरपूरला दाखवलं, दादाने आळंदी दाखवली. महाराज ते मायबाप काय तो करू लागले. तहसीलदार म्हणला, माय काय घडी घडी सगळ्याला सांगते ग, मी तुला आळंदी पंढरीच दाखवलं, तू मला जग दाखवलं. असे पितृभक्त आजही आहेत. अजून एक घटना सांगतो मंडळी पितृभक्ताची, लय गोड घटना आहे. जिल्हा बीड, जिल्हा बीड, माजलगावचे माजी आमदार RT देशमुख, आम्ही सगळे ते जिजा म्हणतो त्यांना. त्यांना कावीळ झाला आणि कावीळ लिव्हर मध्ये उतरला आणि लिव्हर डॅमेज झालं. कोणाचं? त्या आमदार साहेबाचं लिव्हर डॅमेज झालं. लिव्हर ट्रान्सफरचा सल्ला पुण्यामध्ये सह्याद्रीला डॉक्टरांनी दिला. ते लिव्हर ट्रान्सफर करायचं ठरलं. जुन्या काळात मेलेल्या माणसाचंच लिव्हर ट्रान्सफर करत होते, पण आता टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे, जसा एखादा जिवंत माणूस आपली एक किडनी डोनेट करू शकतो, तसं आता आपण आपलं अर्ध लिव्हर डोनेट करू शकतो, आपलं अर्ध लिव्हर. आणि त्या पोरानं तयारी दाखवली बापाला अर्ध लिव्हर देण्याची.
आणि दाखवली नाही. प्रभुदास महाराज बापाला अर्ध लिव्हर दिलं. अर्ध लिव्हर दिलं. ते अर्ध लिव्हर दिल्यानंतर जेव्हा नवीन अवयव आपल्या शरीरात जातो ना, तेव्हा शरीराची खूप काळजी घ्यावी लागते. मला एकाने सांगितलं, मी एका तज्ज्ञाला विचारलं, जेव्हा गुडघे बदलतात, किडनी बदलतात, त्या माणसाला का जपावं लागतं? त्याचं कारण आहे म्हणे महाराज, जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा अवयव येतो ना नवीन, तेव्हा आपल्या शरीरातल्या सकारात्मक ज्या पेशी आहेत त्या सहन करीत नाहीत, स्वीकारत नाहीत. त्याला उदाहरण लय भारी दिलं त्यांनी. म्हणजे साधं जेवायला बसलेल्या माणसाच्या दातात मेथीची भाजी अडकली. जेवणारा वारकरी असल्यामुळे मेथीची भाजी. काय झालं? वारकरी दातामध्ये काय अडकली? मेथीच्या भाजीची काडी अडकली. तर मला सांगा, ती निघेपर्यंत चैन पडतं का? म्हणजे आपलं शरीर बाहेरची एवढी काडी सहन करत नाहीत, अख्खं लिव्हर आणि अख्खी किडनी कशी सहन करेल? त्याच्याकरता त्याच्या शरीरातल्या सगळ्या पॉझिटिव्ह पेशी माराव्या लागतात, लॉस कराव्या लागतात, सगळ्या संपवाव्या लागतात. मग त्याला थोडं जरी इन्फेक्शन झालं तर त्रास होतो, त्याला लय जपावं लागतं. मला त्या दोघांनाही सुस्थितीत आल्यानंतर, ऐका बरं, मुलांनी काय दिलं माऊली? आपलं लिव्हर बापाला दिलं. सुस्थितीत बापाला आल्यावर बापाने पोराला जवळ घेतलं, तोंडावरून हात फिरवला ना, बाळ्या उसनं फेडलंच. वागा आमचा मराठवाड्यातला शब्द, उसनं फेडलंच म्हणे बाळा. काय मी एकदा तुला जन्म दिला आणि तू मला एकदा जन्म दिला. पण पुढं पोराचं वाक्य ऐकण्याजोग आहे. हे बापाची भावना झाली, पण पोराची भावना महत्वाची अजून, आणि अजून गोडे गुंजाळ मारत भावना. पोरग म्हणलं, बाबा उसनं नाही पिटलो, मी तुम्हाला शरीराचा एक तुकडा दिलाय, तुम्ही अख्खं शरीर दिलंय मला. माझ्या कीर्तनामध्ये जिजा होते आणि ते आमदार कीर्तन झाल्यावर भेटले आणि रडू रडू मला हे ते प्रकरण उदाहरण सांगत होते. बापाची सेवा हे पहिलं कर्तव्य मुलाचं. जशी सेवा तसं स्मरण. बाप ध्यानातही ठेवला पाहिजे. बाप ध्यानात ठेवला पाहिजे. का ठेवला पाहिजे? कारण बोलू का, तुझी जी सगळी मजा आहे ना त्याच्या जीवावर आहे. बाप करी जोडीले कराचे, बाप करी जोडीले कराचे, बाप करी जोडीले कराचे गोये, 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 बाप करी जोडीले कराचे गोये. आपुली कुलबणी मानवोणी, आपुली कुलबणी मानवोणी, आपुली कुलबणी मानवोणी, आपुली कुलबणी मानवोणी. एकाएकी मेरा सिद्धार्थ, एकाएकी केला मेरा एकाएकी केला मेरा सीताधनी, 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 एकाएकी केला मेरा सीताधनी. त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. कारण त्यानं काय केलं, सगळी मजा त्याच्या जीवावर आहे. पहिली सांगतो, त्यानं जन्मच दिला नसता तर, आहे ना. दुसरी गोष्ट, बाप करी जोडी लेकराची ओढी, काय तो कोबारा गोड म्हटले महाराज. म्हणले बाप जीवनात जे काही कमवतो ते कोणा करता? पोरां करता. हो, लेकराची ओढी बाप जोडी करी. जोडी बाप जे जे कमवतो ते कोणा करता? फक्त लेकरा करता.
कोण्याही बापाला विचारा, पळपळ का करतोयस? तो उत्तर काय? पोरा करता. बाप पोरा करता काय करतो? मी माझा बाप सांगतो 2 मिनिट. सुद्धा जमीन नाही, गरीब परिस्थितीतून वर आलं. लोकांची मोलमजुरी करण्यात आई वडिलाचं आयुष्य गेलं. पण एक स्वप्न, हो, कोण्या पाहुण्या रावण्यात गेलं की लोक विचारायचे आमच्या आई वडिलांना, का हो जमीन किती तुम्हाला? आणि वाटायचं आमच्या आई वडिलांना मराठा समाजामध्ये जमीन आधी विचारली जाते आणि ती जमीन नाही. खंत वाटायची. लोकांच्या मजुऱ्या, भाऊ चांगल्या स्थितीत आले त्यांच्या आशीर्वादाने आणि जमीन घेतली. महाराज वडिलाचं वय 70+ आहे. त्यांना चालता येत नव्हतं. रूमवरून आळंदीत माऊलीच्या मंदिरापर्यंत. कुठून? मी देवराम बाबा तिथे राहतो, आपण माहिती आहे. देवराम बाबाच्या रूम पासून तर वडिलांना ज्ञानोबाच्या मंदिरापर्यंत चालायला त्रास होत होता. शेत घेतलंय, दिवस न रात्र म्हातारं काम करायला. म्हणजे मनाची ताकद काय असते ती शरीराला सुद्धा ओव्हरटेक करते. मनाची ताकद शरीराच्या ताकदीला सुद्धा काय करते? ओव्हरटेक करते. याच वर्षीची घटना आहे. सोयाबीन. आणि मी गेल्यानंतर मळ्यात आई वडिलाजवळच थांबतो. हो, आई वडील माझ्याजवळ नाही थांबत, मी त्यांच्याजवळ थांबतो. कारण माय बापाला सांभाळलं एवढा मोठा झालोच नाही अजून. गेलो रात्रीचा मळ्यात, तर आईला विचारलं. आम्ही आईला अक्का म्हणतो. अक्का, दादा दिसत नाही. तूच बघ बाबा म्हणे, आता मला काय बोलायच नको लावतो. आम्ही झालं काय? सोयाबीन मध्ये बाज टाकून झोपले. सोयाबीन मध्ये बाज टाकून काय झोपले? काय नाही, काल रानडुकर आले होते, खळाभर रान त्याने उकरून टाकलं म्हणले. अक्का तसं नाही, एखाद्या डुकरानं ढुसणी दिली, कुठं पडल ते तो सांग म्हणे समजून. तेवढ्या रात्री बॅटरी घेतली वडिला जवळ घेऊन. दादा इथं काय झोपले तुम्ही? काय नाही म्हणले महाराज, मला लहानपणी वडील बाळू म्हणायचे, पण हे कधी कधी मोठं होणं बी अवघड असतं. नाहीतर चांगलं मला आठवते, आईला विचार बाळ्या आला का, बाळ्या कुठे गेला असं म्हणायचे. पण महाराजकीची उपाधी लागल्यापासून ते मला आवो जाऊ बोलतात. बरं मी त्यांना 17दा सांगतो तुम्ही तसं बोलत जाऊ नका, पण ते ऐकत नाही. काय नाही म्हणे महाराज, ते रात्री डुकरं आले म्हणे, खळाभर रान खुंदरून टाकलं म्हणे, उकरून टाकलं. कोणी तर झोप. म्हणलं दादा काय तुम्ही पडलं, एखाद्या खळाभर राना काय अर्धा गुणी सोयाबीन होईल. आणि सरकार मायबापाच्या कृपेने भाव तरी काय, 1000 रुपयाचं ते सोयाबीन. माझ्या बोलण्याचं फक्त फुगिरी वजा करून ऐका बरं. म्हणलं दादा तुमच्या आशीर्वादाने तुमचा पोरगा या पदावर आहे. लोक चालता चालता त्याच्या पायावर एवढे पैसे ठेवतात. चला बरं घरी. किरण महाराज त्या दिवशी माझा बाप आला झोपायला रूमवर, आखाड्यावर, मळ्यात. पण नंतर जेव्हा चौकशी केली, सोयाबीन काढेपर्यंत बाप तिथेच पडून राहिला. ह्याला बाप एवढी खटपट कोणासाठी? बाप करी जोडी, लेकराची गोडी. कोणाच्या बापानं सोबत काय काय नेलं, काय नेलं? आज तुमची जी समृद्धी आहे, हायवेवर नंतर जायचंय मला, आज आपली जी प्रगती आहे, समृद्धी आहे, हे कोणाच्या जीवावर आहे? आपल्या बापानं या शेती जर जपून ठेवल्या नसत्या तर का दगडाला धडका घेतल्या असत्या काय तुम्ही? हे त्याने जपून ठेवलं, त्यांनी जपून ठेवलं. त्या काळात लोक म्हणायचे, अरे रामभाऊ, अरे पित्तच काय रे, नुसतं एकदा तांदूळ येतो ते काय, ते सोडून ते विकून. तेव्हा जर यांनी आपल्या बापाने या जमिनी विकल्या असत्या तर आज आपलं काय राहिलं असतं? बाप करी जोडी, लेकराची उडी. आपली करवंडी वाळवणी. आपल्या शरीराकडे सुद्धा बाप पाहत नाही, आपल्याकडे पाहत नाही. वडिलाची दाताची बचाडी एके दिवशी घेऊन वडील आमचे दाबण गरम केलं आणि अशी बचाडी घासू लागली. आमच्या आईने विचारलं काय करता हो? नाही मी बचाडी दाताला टोचती म्हणली. राहू द्या म्हणले, मी दिनेशला सांगते, उमेशला सांगते, बदलून घेऊ. गप्पा म्हणले 4000 रुपये खर्च आहे त्याचा, कुठं बदलायला हवी ती. ऐकलं का? त्या 1000 रुपयाच्या सोयाबीनची आणि 4000 रुपयाची बचाडीची किंमत नाहीये. त्याच्या पोटी बापाची पोराविषयी जी काळजी आहे त्याची किंमत आहे मंडळी.
एवढे कष्ट बाप कोणाकरता घेतो? पोरांकरता घेतो. आणि माता माऊलीनं तुम्ही जास्त भाग्यवान आहे. खरंच तुम्ही भाग्यवान जास्त आहेत. बापाचं प्रेम आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळेल. आमच्यापेक्षा बापाचं प्रेम कोणाला जास्त आहे? तुम्ही भाग्यवान आहे. म्हणून बापाचं प्रेम राजेंद्र भाऊ गौरव भाऊ पेक्षा संगीताताईला जास्त मिळालं हे नक्कीच सांगतो मी. मुलापेक्षा मुलीचं प्रेम, हो, मुलीला बापाचं प्रेम जास्त मिळतं. प्रत्येक वेळेला तो एका सदराखाली पोराला मारत असतो. पोराचे पुरीचे भांडणं झाले की बापाचे एका गबस रे दादा, तुम्ही आखीला नीट सांगा बरं, ती लई मारती मला. गबस रे, माझं लेकरू 4 दिवस राहणार आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तिला काही बोलू नको, तिला काही बोलू नको, तिला काही बोलू नको. बापाचं प्रेम मुलापेक्षा मुलीला जास्त मिळतं. जेव्हा जेव्हा मुलगी माहेरामध्ये येते तेव्हा तिला लुगडं काय घेतलं, साडी कशी नेसवली, तिला दागिना कोणता केला, याईपेक्षा पाठवून हात फिरवणारा बाप पाहिजे. संगीताचं कसं चाललं, माझ्या माईचं कसं चाललं आहे ना. म्हणून बाप एवढं करतो, पण त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. म्हणून सेवा मरेपर्यंत. उदाहरण एक सांगायचं राहिलं माझ्याकडून. 8 वर्ष बाप जागेवर पडून होता. आता मी 13व्याचं कीर्तन करून आलोय. तारीख मला वाटतं 22 का 23 जानेवारी होती. किती वर्ष? रोहिदास महाराज 8 वर्ष. 8 वर्ष बापाची लघवी संडास सगळं जागेवर मुलांनी केलं. जालना जिल्ह्यामध्ये आमचे कीर्तन कार्यात रामानाचार्य विश्वंभर महाराज माळोदे म्हणून, आष्टीचे अगदी बरोबर, विश्वंभर महाराज त्यांच्या वडिलाला कॅन्सर झाला. बरं, त्यांच्या वडिलाला कॅन्सर झाला आणि गुदद्वाराजवळ कॅन्सरची गाठ आली. तर संडाचं छिद्र ना फक्त सुईच्या टोका एवढं राहिलं होतं. सुईच्या टोका एवढं. संडासच पास होत नव्हती. महाराज त्या पोरानं, कीर्तनकार आहे आमचा, बरं कीर्तन विश्वंभर महाराज कीर्तनकार आहे, त्या पोरानं जसं बेंड पिळून पू काढतात ना, तसं रोज सकाळी बापाच्या संडासाची जागा दाबवून त्याच्यातली संडास काढत होतं महाराजले. एवढी सेवा करणारे आज सुद्धा आहेत. एक सांगू का मंडळी, नाही मी म्हणत तुम्ही एवढी सेवा करा, एवढी सेवा करा, पण माय बापाला आपण वेळ दिला पाहिजे. दुसरं वाक्य अजून एक वापरतो, वेळ दिला पाहिजे आणि वेळेवर दिला पाहिजे. 2 वाक्यात लय फरक आहे. 2 वाक्यात फार फरक आहे. वेळ दिला पाहिजे आणि वेळेवर दिला पाहिजे. घटना पारनेर तालुक्यातली आहे. मुलगा मुंबईला, मायगावी बीपीचा त्रास, बीपीच्या गोळ्या संपल्या. पुरीनं बापाला फोन, मुली म्हणजे आईनं पोराला फोन लावला, बाळू गोळ्या संपल्या रे, आणि ते टाकळीला भेटेनात, फाट्यावर भेटेनात. माय काळजी करू नको, आज गुरुवार आहे, फक्त 2 दिवस थांब, शनिवारी सुट्टी आहे, शनिवारी गोळ्या घेऊन येतो. शनिवारी आला नाही. परत फोन लावला, बाळू लय त्रास होतो रे, आला नाही तू आज. आई उद्या सकाळी पहिल्या गाडीने. रविवारी आला नाही. का रे आज आला नाही तू? आई लय महत्वाची मीटिंग होती ग, येणं नाही झालं. काळजी करू नको, फक्त मंगळवार पर्यंत, मंगळवारी येतो. आणि पोरगा मंगळवारी गोळ्या घेऊन निघाला आणि हाय बीपीने आईच्या नसा फाटल्या, तरी मेली. पोराचा फोन लागेना माळशेज घाटात असल्यामुळे. माळशेज घाटाच्या पुढे आल्यावर फोन लागला आणि आई मेल्यानंतर 15 दिवस सुट्टी काढून राहिला. त्याला अर्थ आहे? तुमच्या त्या 15 दिवसाला अर्थ नाही, त्या 3 तासाला अर्थ होता. गोळ्या आणून दिल्या असत्या तर. म्हणून वेळ दिला पाहिजे आणि वेळेवर दिला पाहिजे, वेळेवर दिला पाहिजे. महाराज आपल्याला, मी कोण्या पक्षाचा नाही, कोणता शिक्का माझ्यावर मारू नका, पण काही काही गोष्टी उद्धव भाऊ जे आदर्श आहेत ते आदर्शच आहेत. आदर्श ते आदर्शच आहेत. नरेंद्रजी मोदी आज देशाचा व्याप पाहत आहेत, पण त्यांची दिनचर्या व्हॉट्सअपवर आली होती. दिनचर्या तर रोज सकाळी त्यांचा योगा वगैरे झाला तर ते रोज आईला फोन लावत होते. रोज. तेवढा व्याप नाही ना आपल्या माग? आहे तेवढा व्याप. एवढ्या व्यापातून हा माणूस जर आपल्या मायबापाला वेळ देत असेल तर आपण का देऊ नये? हे ऐकल्यापासून
मी कुठेही असो, मी दिवसातून 2 वेळा मायबापाला फोन लावतो तेव्हापासून. वेळ दिला पाहिजे, वेळेवर दिला पाहिजे. ही जशी सेवा आहे ना, तसे मृत्यू लोक आहे. आया हे सो जाएगा, राजा रंक फकीर, जावं लागतं. आणि मग आपल्या डोळ्याच्या आड ते झाले. म्हणून तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला, संसारातल्या माणसाच्या भेटी कशा आहेत. मिळती काष्टे लोटता पूर, आदरे दूर होती खल्लाडी. जसं पुरामध्ये 2 ओंडके एका जागी येतात आणि एखादी उसाडी आली तर एक ओंडका इकडे जातो, एक ओंडका तिकडे जातो. तशी मायबापाची भेट झाली, काळ आला, काळाच्या ओघामध्ये त्यांचं आयुष्य संपलं किंवा आपलं आयुष्य संपलं, मायबापाचा वियोग होतो, आई वडिलाचा वियोग झाला. तर मग काय केलं पाहिजे, मग त्यांचं स्मरण केलं पाहिजे. दशक्रियेपासून म्हणजे सगळे श्राद्ध आहेत, मेल्यापासून तर आयुष्यात जीवात शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत बाप ध्यानात ठेवला पाहिजे. अंत्यविधी केला पाहिजे, नवश्राद्ध केलं पाहिजे. दशक्रिया म्हणजे 9 मिश्र श्राद्ध केलं पाहिजे. 13व्यापासून पुराण श्राद्ध केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, मासिक केलं पाहिजे. ते का केलं पाहिजे, त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे, ही शास्त्रीय बैठक आहे. विस्ताराचे आपण कायम ऐकत असतो, त्याचा आज विस्तार करत नाही. वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. आणि वर्ष श्राद्धानंतर वर्षातून 84 श्राद्धाचं विधान आहे बापाच्या. पण तेवढे जर शक्य नसतील तर निदान 3 श्राद्ध प्रत्येक मुलानं केले पाहिजे, नाही केलेच पाहिजे. ते 3 पितृपक्षातलं श्राद्ध 1, त्यांचे गेले त्या तिथीला धरून श्राद्ध 2, आणि आपण करतो ते अक्षय तृतीयेचं श्राद्ध 3 श्राद्ध केले पाहिजे. म्हणून हे स्मरण करण्याकरता हा गायकर परिवार उपस्थित आहे. या 4 भावंडाला आदरणीय संगीताताईंना बापाचा वियोग आहे, बापाचं ध्यान आहे. मग नियम आहे, प्रत्येकाच्या जीवनात कोणती ना कोणती कमतरता आहे मंडळी. पूर्ण सुखी कोण आहे, कोण आहे, नाही. कोणाला बाप आहे तर माय नाही, कोणाला माय आहे तर बाप नाही, काहीला दोन्ही आहे तर भाऊ नाही, भाऊ आहे तर बहीण नाही, सगळे आहेत तर बायको नाही, बायको नाही तर मुलं नाहीत, मुलं आहेत पण नीट नाहीत. हे सगळं अनुकूल आहे तर घर नाही तर पैसा नाही. अहो काय नाही, प्रत्येकाच्या जीवनात कोणती ना कोणती कमतरता आहेच. जगी पूर्ण सुखी असा कोण, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया कोणती ना कोणती कमतरता आहे प्रत्येकाच्या जीवनात. एक पोकळी, पण तुम्हाला उदाहरण सांगतो त्यासाठी. शास्त्र काय सांगतं, आमच्या जीवनात जी पोकळी आहे ना, त्या पोकळीत देवाला बसवत जावं, जीवन सुखी बनतं. काय करायचं, माझ्याजवळ धन नाहीये, पांडुरंग हेच माझं धन आहे. मला भाऊ नाहीये, पांडुरंग हाच माझा भाऊ आहे. हो, द्रौपदी काही रक्ताची बहीण नव्हती कृष्णाची, सुभद्रा होती रक्ताची, पण द्रौपदी काही रक्ताची बहीण आहे का. पण तिनं भाऊ कोणाला मानलं, कृष्णाला मानलं. हो, काय त्याला भाऊ माना, तो भाऊपणा सांभाळतो. महाराज उदाहरण सांगतो तुम्हाला, आणि हे उदाहरण मी सहसा प्रयत्न असा असतो माझा, लोकांना पुराणातली ही उदाहरणं काय काय लोकांना वाटतं थोतांड वाटतं त्यांना, मग वर्तमानातली उदाहरणं काय काय सांगतो. पंढरपुरात एक घटना घडली, अवघ्या 40 ते 50 वर्षापूर्वीची घटना आहे. किती, 40 ते 50 वर्षापूर्वी पंढरपूरला गेलेली मंडळी असतीलच. आपण चंद्रभागेतून जेव्हा चंद्रभागा घाटानं वर चढतो ना, ती सारडा धर्मशाळा आहे बघा, दोंडोपंत दादाच्या मठाच्या जवळ सारडा धर्मशाळा आहे. त्या सारडा धर्मशाळेच्या बोळीमध्ये एक वारकऱ्याचं घर होतं. निष्ठावान आनंदी पंढरीचा वारकरी. त्याला पंढरीला जायची इच्छा आहे, येत होता महिन्याला, पण लेकरू बाळ नव्हतं. काय करायचं,
वय झालं, पंढरपूरला जाणं होय ना, राहावे ना, म्हणून त्याने घरची सगळी इस्टेट विकली आणि पंढरपुरात घर घेतलं. पण दुर्दैवाचा विलास असा, त्याच्या शेतीचा जेवढा पैसा आला त्यात फक्त घरच आलं. त्याची राहायची खायची खायची काही व्यवस्था त्या पैशात होऊ शकली नाही. घटना ऐकण्यासारखी. तो काय करायचा, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घ्यायचा आणि परडी घेऊन भिक्षा मागायचा. माळा घालायचा देवीच्या, भिक्षा मागायचा देवीची, आणि त्या पिठाचा नैवेद्य करून पांडुरंगाला दाखवायचा. मागायचा देवीच्या जीवावर, खाऊ घालायचा पांडुरंगाला. एकाने त्या वारकऱ्याला विचारलं, का हो तुम्ही एवढे अनन्य भक्त, पांडुरंगाचे भक्त, आणि मग ती परडी घेऊन भिक्षा का मागता तुम्ही? ते म्हणे कसं आहे, वाक्य लय गोड आहे त्याचं. ते म्हणे इकडं पहा, पोट भरायला जर देवी कामी पडत असेल तर मालकाला त्रास कशाला द्यायचा? पोट भरायला कामी जर देवी पडत असेल तर मालकाला त्रास कशाला द्यायचा? जे काम चपराशाकडून होतं त्याच्याकरता मुख्यमंत्र्याकडे कशाला जायचं? हे जसं उदाहरण आहे. म्हणजे आई भावाने जर पोट भरत असेल तर त्यांना कायला त्रास द्यायचा? पुढे त्याची बायको मिळली त्या वारकऱ्याची, एकटाच राहिला. सगळे त्याला म्हणायचे, भाऊ अहो तुम्हाला पोरगा नाही, तुम्हाला मरताना पाणी कोण पाहिजे? लोक म्हणतात ना पोरगा पाहिजे, कशाला? पाणी पाजायला म्हणतात ना. तुम्हाला कोण पाणी पाहिजे? मला तो काय म्हणायचा माहिती आहे? एक वारकरी ए म्हणले, पांडुरंग हाच माझा पोरगा, तो पाणी पाहिजे म्हणे मला. तुम्ही काय घेऊन बसले? तुम्ही काय घेऊन बसले? आणि घटना अशी घडली, तो म्हातारा जेव्हा मेला तो वारकरी, तर त्याच्या उशाला मंदिरातला चांदीचा तांब्या सापडला. मंडळी, ही 50 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे देवानं येऊन पाणी पाजलं. म्हणा ज्यांना मुलगा नाही त्यांनी पांडुरंगाला मुलगा म्हणा. अजून एक घटना सांगतो तुम्हाला. आळंदीमध्ये वडमुखवाडी आहे, आळंदीच्या जवळ. तिथं तापकीर परिवार आहे. तापकीर परिवार, त्या म्हाताऱ्याची भेट तुम्ही आळंदीला आले तर माझ्याकडे या, त्या म्हाताऱ्याची भेट घालून देतो तुम्हाला. नवरा बायको पुतण्या. आता त्या भागात जमिनीचे काय रेट आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पुतण्याने गोड बोलून सह्या घेतल्या, सगळी इस्टेट घेतली आणि ह्या म्हाताऱ्या दिलं काढून. ते म्हातार टायरचे पंक्चर जोडून पोट भरत होत. आणि आता सायकल बी कमी झाले, गोळ्या बिस्किट विकतं जगत. त्याची बायको आजारी पडली. अण्णा भाव काय असतो ऐका. बायको आजारी पडली, पण तो म्हातारा एकही दिवस ज्ञानोबाचं दर्शन चुकवत नाही, गुरुवारची एकही पालखी चुकवत नाही. वडमुखवाडीवरून तो म्हातारा येतो. त्याची बायको आजारी पडली. बायको ICU मध्ये नेऊन भरती केली. ICU मध्ये भरती केली आणि संध्याकाळचे 6-7 वाजले आणि म्हातारा निघाला पालखीला गुरुवारच्या. कुठे? आळंदीला. त्या ठिकाणच्या वॉर्ड बॉयनं विचारलं, बाबा कुठे निघाले? म्हणे आळंदीला आज पालखी, म्हणे आज मला जावं लागेल. अहो आजी आजारी आहेत. असं द्या म्हटलं, मी जाऊन येतो. पण बाबा इथं म्हातारे जवळ कोण आहे? भाव काय असतो ऐका. तरी म्हातारा म्हणलं, साहेब तुम्ही काळजी करू नका, आता 6 वाजलेत म्हणले. आता 6 पासून रात्री 12 पर्यंत ज्ञानोबा राखण करील आणि संध्याकाळी 12 ते सकाळी 6 तुकोबाऱ्या राखण करतील आणि 7 वाजता मी हजर आहे म्हणले, तुम्ही काळजी करू नका. हा भाव आहे की ज्याला कोणी नाही त्याने देवाला आपलं म्हणलं पाहिजे, आपलं म्हणलं पाहिजे. ज्याला मुलगा नाही त्याने देवाला मुलगा म्हणा, ज्याला बाप नाही त्याने बापाला देवाला बाप म्हणा. आणि मग ही भावना जर निर्माण झाली, त्या भावनेची ताकद असते. तुका म्हणे कडे बैसो देणे असो निर्भर. पुढे विचार बोलणार आहे. हा भाव, त्याच्याविषयी पित्याचा भाव. काही लोकांनी कांत भाव, तो पती आहे मी त्याची बायको आहे, हा भाव निर्माण केला. कोणी दास्य भाव, तो मालक आहे मी त्याचा सेवक आहे. कोणी सख्य भाव, तो माझा मित्र आहे. कोणी शांत भाव, तो माझा गुरु आहे. तर कोणी वात्सल्य भाव, तो माझा बाप आहे आणि मी त्याचा मुलगा आहे. भगवत भक्त तुकाराम महाराजांचे वडील तर लवकरच गेले. बाप मेला न कळता, हो तुका म्हणे हरली चिंता. बाप गेला, पण तुकाराम महाराजांनी एकच ठरवलं, बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत. वाट
सकळी गोत माझे पंढरी. हा वात्सल्य भाव आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायला तो वात्सल्य भाव प्रगट झाला. बाप गेला, पांडुरंगाला बाप म्हटलं. पण ठीक आहे, तो भाव निर्माण केला. जसा आमच्या बापानी, आमच्या बापावर आमचं प्रेम होतं, बापाचं आमच्यावर प्रेम होतं, तर बापाने आमच्याकरता एवढं वैभव निर्माण केलं. जेव्हा त्या पांडुरंगावर तुम्ही भाव ठेवता पित्याचा, तो त्या भावनेपोटी त्या भक्ताला काय काय देतो याची यादी अभंगात आहे. सगळ्यात मोठं फळ देतो काय? अभंगाचं पहिलं चरण. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव देवाविषयी धारण केला की काय होतं? त्याला पहिलं फळ प्राप्त होतं, नाही नाश पावत. परमात्म्याला शरण गेलेला नाशाला जात नाही. मग त्याचं काय नाशाला जात नाही? निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात जे 3 विचार मांडले ते सरळ मांडून जातो. गेले ऋषीश्वर अनादी जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. महाराज लोपल्या पण नष्ट नाही झाल्या समाध्या यांच्या. हो, काही काळाकरता लोपल्या. पाटील भाऊ सारख्या, केदार भाऊ सारख्या वारकऱ्याने त्या शोधून काढल्या पण नष्ट नाही झाल्या. नाथांनी शोधून काढली पण नष्ट नाही झाली. स्वामी महाराजांनी शोधून काढली पण नष्ट नाही झाली. ना ठेवा, नाही नाश पावत समाधीनं अविनाशी बनतात. नामा मने देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. ज्ञानाने नाश पावत नाही, त्यांचं ज्ञान तसं शिल्लक राहतं. मग निवृत्तीनाथाच्या गाथ्याचं पारायण आम्ही करतोय किती वर्षानंतर? 750 वर्षानंतर. आणि तुम्हाला काय वाटतं, आपल्या पुढे ते आपल्यासोबत संपणार आहे का तो गाथा? नाही, पुढेही राहणार आहे. ज्ञानेश्वरी किती दिवस राहील? जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निवृत्तीनाथाचा गाथा ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी राहील. गुरुवारी चैतन्य महाराज लय गोड बोलतात ह्या वाक्य. ते म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे ग्रंथ राहतील असं नाही. हे ग्रंथ जोपर्यंत राहतील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, पुढे तेही राहणार नाहीत. असे राहिले ते ज्ञान जगा माझी. ज्ञान शिल्लक राहतं. आणि तिसरी गोष्ट, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीने ते अविनाश बनतात, नाही नाश पावत. कोणत्या बळाने? भाव बळाने. सत्तेच्या बळाने मुख्यमंत्री होता येतं, पैशाच्या बळानं श्रीमंत होता येतं, वशिल्याच्या बळानं एखादा पुढारी बनता येईल, एखादा प्रशासकीय अधिकारी बनता येईल. पण भाव बळानं माणूस काय बनतो? तर अविनाशी पदाला प्राप्त होतो. भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत. ते नाशाला जात नाहीत. अजून त्यांना काय फळ प्राप्त होतं? अभंगाचं दुसरं चरण. योग भाव घराये, योग भाग्य 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 घराये,
शक्ती काल त्याला पहिलं फळ प्राप्त झालं, तो अविनाशी बनला. त्या भावबळानं काय होतं, हो योग भाग्य घरात, योगाचं भाग्य घरात येतं. योगाचं भाग्य काय असतं, योग करून योग्याला जे मिळतं ते याला मिळतं. योग करून माणसाला काय मिळतं, गोड वर्णन आहे, गोड वर्णन आहे. योग वेगळा आणि योगा वेगळा. बरं सध्या काय चालू आहे, योगा. हो रात्री खायचं नाही ते खायचं, प्यायचं नाही ते प्यायचं, सकाळी नागपुड्या दाबत राहायचं. इकडून हवा घ्या, इकडून सोडा, दोन इकडून घ्या, इकडून आपलं सोडा भाऊ, कुठून तरी काहीतरी करा. हा चला, याचा आरोग्याच्या दृष्टीने काही फळं मिळतात, ते भाग चांगला आहे, सोडलं पाहिजे असं नाही, ते सगळ्यांनी केलं पाहिजे, वादच नाही. चला, पण योग वेगळा. योगानं काय मिळतं, ज्ञानोबाराची एकच ओवी सांगतो, देह होय सोनियाची. ज्ञानोबारा म्हणतात त्या योग्याचा देह सोन्यासारखाच चमकतो. पण विष्णू भक्ताचं सौंदर्य आगळं वेगळं असतं. महाराज आपण 2 दिवस साबण नाही लावला तर जवळ कोणी बसत नाही. पण आम्ही बोधे बाबाच्या सहवासात राहिलो, आयुष्यात कधी साबण लावला नाही आणि कधी वासही अंगाचा आला नाही. हे योग भाग्य आहे, हे भाग्य आहे. देह वय सोनियाचे परी लाघवय वायूचे. चापळले येतो. एवढंच नाही, स्वर्गीचा आलोच ऐके, समुद्रा पैलाडी कडीला देखे, मनोरथ ओळखे मुंगियेचे. हे योगाची भाग्य त्याला बसल्या जागी येतात. सर्व शक्ती चालत, सगळ्या शक्ती त्याला मिळतात. काय शक्ती मिळते, रेडा बोलवण्याची ताकद येते, भिंत चालवण्याची ताकद येते, मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद येते. सर्व शक्ती चालत, हे त्याला सगळं मिळतं. म्हणजे का हो, याने त्याच्याविषयी बापाचा भाव निर्माण केला, वात्सल्य भाव निर्माण केला. आणि त्याला हे सगळं कसं काय मिळतं. तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला कायद्याचा नियम माहिती आहे का. काय कायद्याचा नियम आहे, अभंगाचं 3रं चरण. पित्याचे जे काधन धन, पित्याचे जे काय धन धन, पित्याचे काय धन, पित्याचे जे काय धन, काय धन, काय धन धन, पित्याचे काय धन, काय धन, काय धन. कोण वंचित पुत्र, कोण वंचित, योग भाग्य घराये, येती योग भाग्य घराये, पुत्र वंचित, पुत्र योग भाग्य घराये, योग भाग्य कायद्याचा नियम असा आहे, बापाचं जे धन असतं त्याच्यावर मुलाचा अबाधित हक्क असतो. म्हणजे बाळाजीराव गायकर पाटील यांच्या धनावर दत्तात्रयांचा अधिकार, दत्तात्रयराव गायकर पाटील यांच्या धनावर राजेंद्र भाऊचा अधिकार, राजेंद्र भाऊ गायकर यांच्या धनावर वैभवचा अधिकार. हे परंपरेनं सहज येत असतं. हा व्यवहाराचा काय नियम आहे. पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचिल. म्हणून देवच बाप मानला तर त्याच्या धन, वैभवाचे धनिष सकळ शरणागत. बापच कोणाला मानलं, देवाला. आणि बापाचं धन जर मुलाचं असतं तर देवाचं धन कोणाचं, आमचंच आहे. पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचिल. म्हणून आम्ही या मृत्यू लोकामध्ये याला बाप म्हणून राहतो, या भावबळावर राहतो. त्याने आम्हाला नाश पावत नाही. त्यामुळे योग भाग्य आमच्या घरी आहेत, त्यामुळे सर्व शक्ती आमच्याकडे चालत येतात. बापाचं सगळं धन आम्हाला मिळालं. आणि तुम्हाला एक सांगू का, हे सगळा मृत्यू लोक भयाने ग्रस्त आहे. कोणाला भीती नाही. भोगे रोग भयम, भोगी व्यक्तीला रोगाचं भय. एखाद्याला भजे आवडतात, असे गरम गरम भजे तळायचं काम चालू आहे. 1 प्लेट खाल्ली, अजून 1 प्लेट दे, खाल्ली. बायकोनं आग्रह केला, 3री खाल्ली, लयच खुसखुशीत झाले, मग 4थी खाल्ली. खात राहतो भजे, पण हळूच भाजा म्हणतो, ए खाय बाबा पण सकाळचा अंदाज घेऊन. भोगी व्यक्तीला कशाचं भय, रोगाचं भय. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम. कुलवान व्यक्तीला कुलच्युत होण्याचं भय. अरे आपल्या मुत्सुदे घराने
आपल्या घराण्याचा दबदबा अख्ख्या इगतपुरी तालुक्यात आहे. लोक म्हणतात घराणं असावं तर असं, पण आपल्या घरात एखादं पोरगन पोरगी नालायक निघाली तर कुले च्युती भयम वित्तेंद्रुपालात भयम. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला राजाचं भय. इन्कम टॅक्सची धाड पडते का नीडीची धाड पडते का? हो, वित्ते नृपालात भयम. रोगे आपलं भोगे रोग भयम कुलेच्युती भयम वित्तेंद्रुपालात भयम माने दैन्य भयम. गेल्या गेल्या या भाऊसाहेब या काकासाहेब या असा मान मिळतो. कशामुळे मिळतो? मान कधी धनामुळेच मिळतो. धनवंताला आगी सर्व मान्यता आहे जगी. आणि आपलं धन गेलं ना आपल्याला दैन्य आलं तर माने दैन्य भयम. रूपे जराया भयम. रूपवान व्यक्तीला म्हातारपणाचं भय. ती मुलाखत वाचली होती मी. ऐश्वर्या राय माहित असेल ना तुम्हाला? नाही माहित नसेल त्यांना कशाची? हा, साधे भोळे माणसे. हा, अमिताभ बच्चनची सून तिची मुलाखत. सगळं ठेवावं लागतं रेकॉर्ड. तुम्हाला काय माहिती? समाजात फिरायचं मला सगळं रेकॉर्ड ठेवावं लागत. मुलाखत वाचली मी. त्या मुलाखतीत असं होतं, पत्रकारांना ऐश्वर्या रायला विचारलं तुम्हाला खायला काय आवडतं? तिने मला तळलेले पदार्थ आवडतात. मग तिला काय अडचण आहे तळलेले पदार्थ न मिळायला? पण तुम्ही खात असाल ना? नाही ना म्हणे खाता येत. ज्या दिवशी थोडं जरी तळलेलं खाल्लं तर 3 तास व्यायाम करावा लागतो मग त्या कॅलरीज लॉस करायला. म्हणजे काय जर खात राहिलो बेडअप झालं हो तर मला कोण घेईल? ते काय कीर्तन आहे का? रूपे जराया भयम गुणे खलू भयम. गुणवान व्यक्तीला मूर्खाची भय. गुणवान व्यक्तीला मूर्खाचं भय. जो जातवान कलाकार असतो ना अण्णा त्याला कलाकाराची भीती वाटत नाही, मूर्खाची भीती वाटत. हे काय तोंड घालीन कसं आरडल. शास्त्र आहे हो त्याला. काय गुन्हे खलू भयम. तपे इंद्रिय भयम. तप करणाऱ्याला इंद्रियाचं भय. आणि शास्त्र म्हणतं कोणाला कोणतं भय असेल अथवा नसेल पण काये कृतांतात भयम. प्रत्येक शरीरावाल्याला मृत्यूचं भय आहे. पण या भावबळावर या विष्णुदास निर्भर राहतात. कसे? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने कडिये पैसे. तुका मने कडिये पैसे. तुका
चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत असतं कोणतरी एक माणूस येतो त्याची थट्टा करतं, कधी कोंबडीच मागं लागते, कधी कुत्रच मागं लागतं, पोरगं रडतं घाबरतं, तेवढ्यात बाप पळत येतो आणि बाप पोराला कडेवर घेऊन उभा राहतो. ज्या कोंबडीला ज्या कुत्र्याला भिवून पोरगं पळत असतं, बापाच्या कडेवर गेलं त्या कुत्र्यावर बुरकत, त्या कुत्र्याला घाबरतं, पण बापानं कडेवर घेतलं की त्याच्यावर बुरकत. कोणावर? त्या कुत्र्यावर की ज्याला 5 मिनिटापूर्वी हा घाबरू लागला. हे कशाचा परिणाम असतो? बापानं कडेवर घेण्याचा परिणाम असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भाव बळानं देवाच्या कडेवर बसल्यामुळे आम्हाला ही कोणतीच भीती राहिली नाही. अहो, तो भाव आम्ही बळी केला. एकच आपल्या जीवनात घडावं की आपल्या जीवनातही तो भाव निर्माण होऊन आपल्यालाही तुकोबाऱ्यासारखी निर्भयता, अविनाशितता, सर्व शक्तीची संपन्नता प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करू आणि थांबू. या ठिकाणी आदरणीय गायकर परिवार की जो या खैरगावामध्ये अत्यंत सन्माननीय परिवार आहे, आपल्या उद्योगाने, आपल्या व्यवसायाने, आपल्या उत्पादनाच्या साधनाने आपली प्रतिष्ठा पाहुण्या रावण्यामध्ये यांनी निर्माण केलेली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राशी या परिवाराचा संबंध, आध्यात्मिक क्षेत्राशी संबंध. आदरणीय दत्तात्रयजी गायकर हे सुद्धा पोलीस पाटील म्हणून या ठिकाणी त्यांनी गावचा कारभार पाहिलेला आणि असं गोड जीवन जगत जगत त्यांना गेल्या वर्षी ये लोकाची यात्रा संपवावी लागली. त्यांच्या जाण्याने गायकर भाऊकीतला एक माणूस गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा चुलता गेला, कोणाचा काका गेला, कोणाचा सासरा गेला, कोणाचा आजा गेला. या सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, पण या 5 भावंडाचा बाप गेला याला पर्याय नाही. एक चुलता गेला दुसरा असतो, एक भाऊ गेला दुसरा भाऊ असतो, एक मामा मेला दुसरा मामा असतो, पण एक बाप गेला तर दुसरा बाप नसतो. पण जेव्हा जेव्हा संगीताताई आता खैरगावामध्ये येतील किंवा या वर्षात आल्या असतील तेव्हा त्यांना नक्कीच कुठेतरी बापाची पोकळी जाणवली असेल. राजेंद्र भाऊ, गोरख भाऊ, गणेश भाऊ, मनोहर भाऊ जेव्हा बाहेरून येत असतील कुठेतरी घरातला एक कोपरा त्यांना रिकामा दिसत असेल, त्याची सल त्यांना वर्षभर नक्कीच जाणवत असेल. पण या 5 भावंडांना एक सांगेन, जरी बाप गेला तरी तुम्ही अजून अनाथ नाही आहेत. मी प्रत्येक वर्ष श्राद्धात हे योग वाशिष्ठातलं वचन सांगत असतो. माणूस अनाथ सनाथ हा बापावर नसतो, मायवर असतो. शास्त्र म्हणतं, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये. माय मेली, बाप जिवंत आहे तरी तो अनाथ आहे बरं, पण बाप मेला, माय जिवंत आहे, तो अनाथ नाही आहे. म्हणे असं का? त्याचं उत्तर शास्त्रकारानं दिलं, बाप मेल्यानंतर मायला बाप होता येतं. बघा तुम्ही, अशी उदाहरणं तुमच्याकडे घडली असतील
लेकरं लहान होते, नवरा मेला. तो बाई अशी खंबीर उभी राहिली आणि सगळा संसार काय लावला तिने? कडेला लावला. म्हणजे मायला बाप होता येतं, पण माय मेल्यावर बापाला माय होता येत नाही. याचं उदाहरण माता मौल्यानं लवकर कळेल. ज्यांचा माहेरात नुसता बाप आहे त्या बापाला लुगडं घे म्हणता येतं, पण पाठघास म्हणता येतं का? जरी तुमच्या बापाने तुम्हाला जन्म दिला तरी बापाला म्हणता येतं का माझी पाठ घासा म्हणून? नाही. एक सामाजिक मर्यादा आहेत ह्या गोष्टीला. म्हणजे बापाला माय होता येत नाही. पण याच्या उलट जर माहेरात नुसती माय जर असली तिला लुगडे बी घे म्हणता येतं आणि पाठ बी घास म्हणता येतं. म्हणून या चारी भावंडांना आणि आदरणीय संगीताताईंना एक सांगेन, जरी बाप गेलेला असला तर विठाबाई अजून तुमच्यावर पदराचा छाया घेऊन अजून आहे. म्हणून खरी श्रद्धांजली. तुम्ही बापाकरता एवढा गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. एवढी तुमच्या परिवाराची काय प्रतिष्ठा आहे, या ठिकाणी उपस्थित असणारी संख्या आणि या संख्येमध्ये असणारी प्रतिष्ठित मंडळी, यावरून त्या गोष्टीचा परिचय होतो की अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही फार सुंदर आयोजन केलं, फार सुंदर केलं. ही बापाला तर श्रद्धांजली आहेच आहे. पण आदरणीय विठाबाई ह्या जेव्हा गायकर परिवारामध्ये आल्या होत्या, त्या ज्यांच्याकडे पाहून आल्या होत्या तो त्यांचा गेलाय. म्हणून त्या आईची जशी तुम्ही सेवा करता तशीच सेवा करा, हीच खरी श्रद्धांजली आईला बापाला आहे, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. या गायकर परिवाराच्या दुःखावर फुंकर मारण्याचा तुकोबाराच्या वचनाच्या माध्यमातून मी प्रयत्न केला. ते दुःख त्यांनी सावरून आपलं जीवन सत्पथगामी बनवावं अशी प्रार्थना करून थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर